तुम्हालाही तुमचे केस असेच लांब, सडक, दाट आणि काळेभोर हवे असतील तर घरातली फक्त ही एक वस्तू वापरून पहा. बघा तुमचे सुद्धा केस असेच स्मूथ, शायनी, सिल्की एकदम छान आणि लांब सडक सुद्धा होणार आहेत. अशा पद्धतीने बघू शकता वेणी सुद्धा किती मस्त मोठी आलेली आहे. अशा पद्धतीने आपले केस झटपट वाढणार आहेत. तर बघा ही जवस घेतलेले आहे मी इथे. ही घरात अगदी सहज मिळणारी वस्तू आहे. ह्याची चटणी सुद्धा तुम्ही खाल्लीच असेल. इतकी छान चवदार चटणी होते आणि इतकी पौष्टिक असते शरीरासाठी. तर तुम्ही केसांना सुद्धा हे जवस आपण यूज करून बघणार आहोत. तर छान अशा 2 रेमेडी आपण तयार करणार आहोत. तर इथे मी जवस 4 चमचे घेतलेला आहे आणि ती छान असं भाजून घ्यायचं आहे. जास्त असे ब्राऊन कलरचे भाजायचे नाही. हलकेच असं तडतड करायला लागले की गॅस बंद करायचा आहे. आणि बघा आता छान असे माझे जवस भाजलेले आहेत, छान असे तडतड करायला लागलेले आहेत. त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे कारण की ते भरपूर उडतात. त्याच्यामुळे बघा मी झाकण ठेवलेलं आहे. तडतडपणा कमी झाला की झाकण उघडून ते काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे छान असे आपले जवस भाजून झालेले आहेत. त्याचे आपण 2 पार्ट करणार आहोत. एक पार्ट मी छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. बघू शकता जवसमध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं, त्यामुळे असे चिकट चिकट होते ते. तर छान आपले जवस भाजून झालेले आहे. आता आपण त्याचे ऑइल बनवणार आहोत. तर बघा मी इथे छान अशी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 4 चमचे अशा अंदाजाने मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही ऑइल घेऊ शकता जे तुम्ही यूज करत असाल केसांसाठी. ते त्याच्यामध्ये छान असं आपण वाटून घेतलेले जवस जे आहेत ते टाकायचं आहे आणि ते छान असं बघा हलवत राहायचं आहे. 1-2 ते 3 मिनिट छान असं आपल्याला त्याला मस्तपैकी रेडी करून घ्यायचं आहे. बघू शकता हलका हलकासा असं ब्राऊन कलरचा मस्तपैकी आपलं ऑइल तयार होतं आणि हलकासा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण जास्त असं करपून घ्यायचं नाहीये. तर बघा आपलं ऑइल छान असं रेडी झालेलं आहे. छान असं ब्राऊन कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने छान असलं आपलं ऑइल जे आहे ते रेडी झालेलं आहे. इथे मी कपडा घेतलेला आहे. चाळणीने सुद्धा तुम्ही गाळू शकता, पण त्याच्यामध्ये ते बारीक कण असतात ते येतात. त्याच्यामुळे छान असं कपड्याने मी गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपलं ऑइल जे आहे छान असं नितळून येणार आहे. जरी तुमच्या त्याच्यामध्ये ऑइलमध्ये थोडंसं खालचा गाळ आला तरी ते छान असं आपण वरचं ऑइल नंतर नितळून घेऊ शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मी ऑइल जे आहे ते मस्तपैकी गाळून घेतलेलं आहे. अशा कपड्याच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे. तर इथे आपलं ऑइल जे आहे ते छान असं रेडी झालेलं आहे. बघू शकता. तर जवसमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन, बायोटीन तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात. त्याच्यामुळे आपली जी केसांची हेअर ग्रोथ आहे तितकी छान अशी मस्तपैकी नव्याने वाढते. तर आपण इथे सेकंड पार्ट पाहणार आहोत. इथे अर्धे जवस जे ठेवलेले आहेत त्याचे आपण सेकंड रेमेडी करणार आहोत. तर चला बघूयात. तर मी इथे एक पातेले घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मिनिमम मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही पाणी घेऊ शकता, कमी जास्त वाढवू शकता. आणि जर तुम्हाला एकदाच हे बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता. तर बघू शकता मी एकाच टाईमसाठी यूज करण्यासाठी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. 2 चमचे जे आपण जवस भाजून घेतलं होतं ते छान असं मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं त्याला 2 ते 3 मिनिट छान अशी उकळी येऊ देपर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं आपलं हळूहळू उकळी येत आहे आणि बघू शकता त्याच्यामध्ये चिकटपणा येत आहे. तर अशा पद्धतीने छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. हे तुम्ही स्टोअर फ्रीजमध्ये 15 दिवस करू शकता आणि इझिली तुम्ही 15 दिवस लावू शकता. आठवड्यातून 3 वेळा तरी तुम्ही हे नक्कीच लावायचे आहे. त्याच्यामुळे आपले केस इतके छान आणि मस्तपैकी काळेभोर होतात. बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि चिकटपणा सुद्धा खूप छान आलेला आहे. तर इथे जो आहे तो आपला हेअर पॅक रेडी झालेला आहे. तर बघू शकता छान असं हेअर पॅक जे आपण हेअर जेल बनवणार आहोत केसांसाठी ते आपलं छान असं रेडी झालेलं आहे. तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि छान असं आपण हे गाळून घेणार आहोत. जर जास्त पातळ असेल ना तुम्ही चाळणीमध्ये आरामात गाळू शकता, पण इथे थोडंसं मी जाड घेतलेलं आहे, जेल सारखं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी छान अशी एक कापडी पिशवीचं जे कापड आहे ते घेतलेलं आहे. जे डीमार्टमध्ये वगैरे मिळतात ना पिशव्या, त्यांचे कापड जरा पातळ असतात, त्याच्यामधून छान असं गाळायला येतं. तुमच्याकडे जरी असा कपडा असेल तर त्याच्यामधून नक्कीच तुम्ही गाळून घ्या. खूप छान असं गळले जाते. तर बघू शकता मस्तपैकी आपला जो जेल आहे तो छान असा रेडी झालेला आहे आणि मस्तपैकी मी तो छान असं स्पूनने ढवळून छान असं गाळून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा आपला जेल रेडी झालेला आहे. मस्तपैकी जेल इतका छान झालेला आहे. ह्याच्यामध्ये 2-3 थेंब खोबऱ्याचं ऑइल जरी तुम्ही टाकलं, कोकोनट ऑइल टाकलं तरी छान उपयोगी होईल. तर अशा पद्धतीने आपला जेल रेडी झालेला आहे आणि आपण आता ते केसांवरती कसं अप्लाय करायचं तो बघणार आहोत. तर पहिले आपण जो ऑइल बनवलेला आहे तो केसांना छान असा आपण अप्लाय करून घेणार आहोत. असं केसांच्या मुळासकट ते पूर्ण केसाच्या लांबीपर्यंत छान असं हे जे ऑइल आहे ते पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. छान असं 2 ते 3 मिनिट छान असा मसाज करून घ्यायचा आहे. आणि हे केस धुण्याच्या आधी तुम्ही अर्धा तास आधी लावू शकता किंवा 1 दिवस आधी सुद्धा तुम्ही लावून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता मी छान असं पूर्ण केसांना ऑइलिंग करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी अर्धा तास ठेवणार आहे.
त्यानंतर आपली जी सेकंड रेमेडी आहे ती आपण अप्लाय करणार आहोत. तर बघू शकता छान असं ऑइलिंग झालेलं आहे माझं आता. तर आता इथे मी अर्धा तास मस्तपैकी ठेवणार आहे. तर बघू शकता मस्तपैकी केस छान असे ऑइलिंग झाले होते. तर इथे अर्धा तास होऊन गेलेला आहे. त्यानंतर बघा मी आता छान असं जो आपण हेअर मास्क रेडी केलेला आहे तो मी अप्लाय करत आहे. तर बघू शकता असं हातावरती घेऊन छान असं पूर्ण केसांना थोडं थोडं करून छान असं केसांच्या मुळापासून ते पूर्ण असं लांबीपर्यंत आपल्याला जो हा हेअर मास्क बनवलेला आहे तो छान असं लावून घ्यायचा आहे. ह्या हेअर मास्कमुळे आपले जे केस आहेत ते इतके स्मूथ आणि शायनी बनतात, इतके मुलायम बनतात ना, आणि केसांची जी ग्रोथ आहे ती इतकी छान झटपट वाढते, नव्याने ग्रोथ सुद्धा होते. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा आपल्या केसांना जो हेअर मास्क आहे तो छान असा अप्लाय करून घ्यायचा आहे. ह्याच्यामुळे आपली केसाची वाढ जी आहे ती खूप इतकी झपाट्याने वाढते. तर छान असं हेअर मास्क लावून झालेला आहे. हा सुद्धा अर्धा तास मी ठेवून देणार आहे. तर छान बघा असे पद्धतीने केस मी बांधून घेतलेले आहेत. त्यानंतर मी केस वॉश केलेले आहेत. जे नॉर्मल आपला माइल्ड शॅम्पू आहे तर त्याच्याने केस वॉश केलेले आहेत. तर बघू शकता इतके स्मूथ आणि शायनी केस दिसत आहेत आणि केसांचा जो काळपटपणा आहे तो सुद्धा इतके छान काळेभोर केस दिसत आहेत. तर बघू शकता इतके सुंदर आणि व्हॉल्यूम सुद्धा छान दिसत आहे. इतकी इझी आणि झटपट होणारी ही रेमेडी आहे. युजफुल सुद्धा आहे. या दोन्ही रेमेडी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नक्की ट्राय करा आणि बघा तुमचे केस अगदी झपाट्याने वाढणार आहेत, काळेभोर सुद्धा राहणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.